द्यावी असं नेमकं तुम्हाला कधी वाटलं? असं आपण खासदार होऊ वगैरे किंवा खासदार व्हावं अशी गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला स्वप्न वगैरे पडत होती का? खरं सांगू ना राजीव, कारण आता काही मी न्यायालयात नाहीये, परंतु अशी स्वप्न मला कधीही पडत नव्हती. मी राजकारणात यावं असं यापूर्वी देखील 5 वर्षापूर्वी काही राजकीय पक्षांनी मला विनंती केली होती. नाही असं नाही, पण त्यावेळेला मी नम्रपणे नकार दिला की नाही, मी येऊ शकत नाही. आता या वेळेला काय झालं की गेले 15-20 दिवसामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की जेणेकरून मला देखील कन्व्हिन्स करण्यात आलं की यावं. न्यायालयात आपण एक विशिष्ट क्षेत्र उंची गाठलेली आहे, जनमानसात तुम्ही माहीत झालेला आहात. पुन्हा तेच तेच बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6 हे किती दिवस आपण करणार? महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी गेलेलो आहे, जात आहे आजही. त्याच्यामुळे हा विचार जेव्हा, आणि दुसरं असं की देश बलवान करायचा असेल, राजकारणात चांगली माणसं येणं जरुरीचं असेल, म्हणजे मी स्वतःला फार चांगला मानतो अशातलाही भाग नाही, तर आमच्यासारख्या लोकांनी ही राजकारणाची एक छबी बदलवली पाहिजे. लोकांना असं वाटतं राजकारणात चांगल्या माणसांनी येऊ नये, राजकारण वाईट आहे, राजकारण काही होत नाही, एकच गोष्ट करता येते. पण हा विचार चुकीचा आहे असं देखील मला समजावण्यात आलं. आणि मी खरोखर ज्यावेळेला मी अभ्यास केला कुठल्या पक्षात जायचं की नाही, त्यावेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काही, कारण मी आतापर्यंत खटले चालवले नेहमीच आरोपींच्या विरुद्ध, की राष्ट्राची सुरक्षितता आणि मी दहशतवाद आणि तहाची बोलणी एकत्र होऊ शकत नाही असं ठाम ठणकावून सांगणारे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं एक वाक्य मला ते भावलं. मी अनेक गोष्टीचा तसा विचार केला. मी कोणाचे आंधळा भक्त कधीच राहिलो नाही आणि राहणारही नाही, परंतु पंतप्रधान मोदीजी आणि त्यांच्या सरकारने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्यात त्यामुळे भावलं आणि मी ठरवलं की आता आपण राजकारणात जाणं जरुरीचं आहे, ही योग्य वेळ आहे. अर्थात यावरही काही लोकांनी